नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. एक दिवस 2 प्रहरी तेग्या कट्ट्यावर बसला होता. ईश्वराजवळ उभा होता. बाहेरच्या रखरखीत उन्हाकडे बघत तेग्या विचार करीत होता. बऱ्याच दिवसात तो कामगिरीवर गेला नव्हता. वर्दीही आली नव्हती. विचाराच्या तंद्रीत असतानाच त्याच्या कानावर अस्पष्ट शब्द आले. तेग्यादा. तेग्याने भानावर येऊन पाहिले. काळू येत होता. त्याच्या अंगावर कोट होता. डोईला फेटा होता. जवळ येताच तेग्याने विचारलं, कुठं गेला होतास? बमनट्टीला. तेर का? पोरगी दिल्या नव? बरं हाईत नव? हाईत तेग्यादा. आता येत होतो जंगलातनं, तेव्हा भला मोठा एकुलगा आडवा गेला बघ. लई जंगी जनावर. कुठं? सरकारी सव ओलांडली आणि नारळ आंब्याच्या जरा पुढं आलो असं बघ. गपकन समोरून आलं. असलं जनावर मी अजून तरी बघितलंच नव्हतं. खरं? काळूला बिलगत ईश्वरा म्हणाला. तर काय, तेग्यादानं बघाय होतं. अरे तुझ्या बारगीचं असताना कसं शिकार करीत होतो, विचार तुझ्या बाला. तेग्याचे लक्ष पोराकडे गेले. तो चटकन काळूला म्हणाला, काळू, उद्या भोवड काढूया. काढूया की. असं माशा मारीत बसून तरी काय करायचं? बाळू म्हणाला. म्या येऊ संग? ईश्वराने विचारलं. चल की, खरं शिकार करून पाहिजेस. त्यात काय? ईश्वरा म्हणाला. बघा तरी. तेग्या काळूंनी शिकारीचा बेत नक्की केला. संध्याकाळी काळूने घरपती जाऊन सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेला पुरा गाव जागा झाला. गावातली लहान लहान पोरे, बायका आणि म्हातारी माणसे सोडली तर पुरे गाव शिकारीच्या गडबडीत गुंतले. भाकऱ्या बांधून घेऊन गाव सोडायला दिवसभर आला. पिंपळाखाली सारी जण जमली होती. आता फक्त ईश्वरा आणि तेग्या तेवढे यायचे राहिले होते. ईश्वरा तयार झाला होता. तेग्याने पटका गुंडाळला आणि तो ईश्वराला म्हणाला, चल. पण मला फरशी? नाही बा. डोळे मिचकावीत तेग्या म्हणाला. माझ्याजवळ एकच फरशी आहे. ईश्वरा फुरंगटला. नागी त्याला समजावणीच्या सुरात म्हणली, गप्र पोरा, आणली आहे तुला फरशी. खरं? ईश्वरा धावला. ईश्वराकडे पाहून तेग्याने कमरेचा नवा कोरा तांबडा कस काढला आणि त्यातून लखलखणारे पाते काढून ईश्वराला दाखवीत म्हणाला, ही बघ तुझी फरशी. ईश्वराने फरशी हातात घेताच तेग्या म्हणाला, धार लावली या, नाहीतर कापून घेशील. चल, साटणं खोळंबली असतील. गडबडीने ईश्वराने कसा कमरेला काढला. तेग्याची आणि आपली काठी घेऊन ईश्वराने तेग्याकडे पाहिले. तेग्या हसला. तोच नागी घरातून भाकरीचं गाठोडं घेऊन आली. ते गाठोडे तेग्याच्या हातात देत ती म्हणाली, पोराला जप. दोघेही बाहेर पडले. पिंपळाखाली येताच तेग्याने देवाला नारळ फोडला आणि चांग भलं म्हणून नमस्कार केला. सर्वांनी चांग भलं म्हणून साधा दिली आणि जंगलात वाट ते तुडवू लागले. सरकारी हद्दीत पोहोचल्यावर सारे जण एका जागी गोळा झाले. शिकारीसाठी बसणारे 8-10 जण खाली बसले. त्यात तेग्या, ईश्वर आणि काळू होते. जागा नक्की केल्यावर तेग्या म्हणाला, हे बघा, मी वर मोठ्या दगडाजवळ बसतो. काळू, तू ईश्वराला घेऊन आमच्या जवळ बस. जनावर उठलं की मागे जाऊ देऊ नगासा. बहुशा जनावर उठलंच, हायगय मातर करू नगासा. जावा. करवंदीच्या जाळीचा आडोसा घेऊन काळू ईश्वरांनी जागा घेतली. हाकेकऱ्यांची बोलणी ऐकू येईनाशी झाली. जंगलावर भयानक शांतता पसरली. बराच वेळ गेला आणि एकदम जंगलावर नाना प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले. काळू हलक्या आवाजात म्हणाला, जनावर आलंच तर घाई करू नगासा. जनावर पुढं गेलं की मग फरशी उचल. मी हायच संग. हो म्हणत ईश्वराच्या हातातली फरशी उगीच चाळवली गेली. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो जाळीतून जंगल निरखीत निघाला. त्याच्या समोरून एक कोंबडे तुरू तुरू पळत गेले. काळूने हसून ईश्वराकडे पाहिले. काळूने एका हातात फरशी व दुसऱ्या हातात भाला घेतला होता. हाकेकरी जवळजवळ येत होते. तोच आवाज उठला, चिगरी. आवाजाने रान भरून गेले. काळू ईश्वरासमोर काही आले नाही. हाकेकरी दिसू लागताच काळू ईश्वरा उठले. सूर्य डोक्यावर आला होता. हळूहळू हाकेकरी येऊन मिळाले. भीमा म्हणाला, बेकार उठलं होतं, पण लई लांबनं पळालं. मग आता काय करूया म्हणतोस? तेग्या म्हणला,
दुसरी सौफ काढायची, चटकन काळू म्हणाला. शिकार झाल्या बिगार भाकरी खायची नाही. सर्वांनी होकार दिला. सारे दुसऱ्या रानाकडे. एक घुसूप बघून तेग्या ईश्वरा बसले. समोर बरीचशी जागा मोकळी होती. हाका जवळ येत होता. डोळे ताणून ताणून ईश्वराचे डोळे दुखू लागले होते. हाका जवळ येऊ लागला तसा ईश्वरा अस्वस्थ होऊ लागला. अचानक तेग्याने ईश्वराला डिवचले. वरच्या मोकळ्या सवीतून एक भला जंगी एकुलगा भर वेगाने येत होता. त्याचे ते मोठे धूड, अंगावर ताट झालेले केस, भयानक सुळे पाहून ईश्वराच्या घशाला कोरड पडली. तेग्यासारखाच तो तयारीने बसला. थोड्या अंतरावर येताच तेग्याने खून केली. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे ईश्वरा तेग्याबरोबर उठला. डुक्कर जाळीजवळ आला होता. अचानक ते दोघे समोर दिसताच तो एकुलगा दचकला. त्याची गती मंदावली. तेग्या ओरडला, हान! ईश्वराने फरशी उचलली, पण त्या वेळेपर्यंत पुन्हा एकुलग्याने वेग घेतला. ईश्वराची फरशी सुटली, पण फरशी मानेत न बसता डुकराच्या फऱ्यात खचकन रुतली. डुक्कर ओरडला आणि गरकन मागे वळला व हेलपाटत तो जंगलात घुसला. तेग्या पळत सुटला. सारे हाकेकरी गोळा झाले. ईश्वराला हुरूप आला. काळू म्हणाला, बसा सारेजण, मागोसा काढून येईल त्यो, राहायचा नाही. सारेजण बसले. गप्पा रंगल्या. बराच वेळ गेल्यानंतर शिटी घुमली. ऐका, काळू म्हणाला. सारे गप्प झाले. परत शिटी घुमली. काळूने उठून प्रत्युत्तर दिले आणि म्हणाला, चला. सारे उठले. शिटी आलेल्या दिशेने ते वाट तुडवू लागले. आता साऱ्यांचे लक्ष शिकारीकडे लागले होते. वेळेचं कुणाला भान नव्हते. ईश्वरा काळूबरोबर जात होता. बरेचसे जंगल तुडवल्यानंतर तेग्या फणसवाड्याच्या झाडाखाली पान खात असलेला सर्वांना दिसला. सारे त्याच्या भोवती गोळा झाले. तेग्या म्हणला, लई भारी जनावर हाय. ईश्वराची फरशी बसली या, पण फऱ्यावर. कुठं हाय त्यो? साऱ्यांनी गिल्ला केला. त्या तंगातल्या करवंदीच्या जाळीत घुसलाय त्यो. साऱ्यांनी तिकडे नजरा वळवल्या. खाली एक भली मोठी करवंदीची जाळी दिसत होती. काळू म्हणला, साऱ्यांनी जाळीला कड करा. जातूया कुठं? तसं नाही काळू, मी ईश्वराला घेऊन खाली जातो. बहुशा त्यो तिकडनंच उतरल. ही शिकार ईश्वराच्या हातातनंच झाली पाहिजे. बघ ते गेदा, जनावर जायबंदी झाला या. त्याचा नेम कुणी सांगावा? काळू म्हणला. ते फरशी मारायच्या अगोदर विचार करायचा. चल पोरा. सारे त्या दोघांच्या पाठोपाठ जात होते. जाळी ओलांडून तेग्या खाली उतरला. त्याने जागा निवडली. सारे हाकेकरी न बोलता जाळीला वेढा देऊन उभे राहिले. हे सारे चुपचाप होत होते. बाकीचे शिकारी चारी बाजूंना दबा धरून बसून राहिले होते. ईश्वरा हळूच कुजबुजला, बाबा, माझी फरशी नाही. ही घे की सोन्या, म्हणत आपली फरशी त्याने ईश्वराच्या पुढे केली. नग, तूच मार. पण ईश्वराचे ते वाक्य पूर्ण व्हायच्या आत तेग्याची 5 बोटं ईश्वराच्या कानशिलात पडली. मुकाट्याने ईश्वराने फरशी घेतली. तेग्याने भाला पेलला आणि खून केली. क्षणात आरडाओरड उठली. एकुलगा बाहेर आला नाही, पण जाळीतून तो संतापून ओरडत होता. त्याचा कडकड आवाज बाहेर ऐकू येत होता. तेग्या ओरडला, बघता काय? फेका धोंड. दगडांचा पाऊस जाळीवर पडू लागला. काही क्षण गेले आणि मोठा खसपसाट करीत एकुलगा बाहेर पडला. त्याच्या मानेवरचे केस दाभण्यासारखे ताठ झाले होते. क्रोधाने बेभान झालेल्या त्या एकुलगाचे गुरगरणारे गुंजेसारखे तांबडेलाल डोळे, त्याच्या लांब मुसंडीतून बाहेर आलेले 2 सुळे भेसूर दिसत होते. जाळी बाहेर येताच तो क्षणभर थांबला. त्याने अंदाज घेतला आणि डुर्र असा आवाज काढीत तो खाली सुटला. पण त्याला तेवढी गती नव्हती. तेग्याने ईश्वराला खुणावले. घामाने डबडबलेल्या शरीराने ईश्वरा उठला आणि जाळी बाहेर आला. एकुलग्याने त्याला एकवार पाहिले आणि बाजू बदलली. त्याच वेळी त्याला समोरून फरशी उगारून येणारा काळू दिसला. एकुलगा पुरा संतापला होता. पुन्हा तो वळला आणि ईश्वराच्या रोखाने येऊ लागला. ईश्वराने फरशी उचलली. तेग्या ओरडला, पोरा, मागं सरक. तोवर ईश्वराच्या नजीक एकुलगा आला होता. सारे बळ एकवटून ईश्वराने फरशी मारली. ती फरशी खचकन एकुलग्याच्या मानेत रुतली. पण ईश्वराला बगल देता आली नाही. त्वेषाने मारलेल्या मुसंडीने ईश्वरा उडून जमिनीवर पडला. एकुलगा हेलपाटे खात पुढे जात होता. तेग्या ओरडला,
बायली, जातोयस कुठं म्हणत तो धावला. त्याने एकुलग्याला गाठले आणि भाला पेलला. क्षणात ते भाल्याचे फाळं एकुलग्याच्या मानेतून आर पार गेले. एकुलग्याने गोलांटी खाल्ली. भाल्याची काठी कटकन मोडली आणि एकुलगा टाचा घासू लागला. एकुलगा पडलेला पाहताच तेग्या भानावर आला. त्याने मागे पाहिले. ईश्वराच्या भोवती सारे गोळा झाले होते. तेग्या धावला. लोकांना बाजूला करून तो पोराजवळ गेला. ईश्वराची मांडी रक्ताने माखली होती. ईश्वरा, अय्यो अय्यो म्हणत ओरडत होता. काळू म्हणाला, मांडीला दात लाय. मग त्याला काय होतंय म्हणत तेग्याने गडबडीने आपले धोतर फाडले. त्याने ते धोतर ईश्वराच्या मांडीला गुंडाळले. बघता बघता ते मांडीला गुंडाळलेले फडके तांबडे लाल झाले. तेग्याने काळूकडे पाहिले. काळूची मुद्रा कावरी बावरी झाली होती. तेगा गडबडीनं म्हणाला, काळू, अरे बघतोस काय? पायरीच्या झाडाजवळ एरंड आहेत बघ, घेऊन ये सटकन. काळू धावला. थोड्याच वेळात तो एका एरंडाचं झाड घेऊन परत आला. तेग्याने फरशीने खचकन तोडले आणि ईश्वराच्या मांडीवर धरले. त्याच्यातून निघालेला चीक ईश्वराच्या मांडीवर ओघळू लागला. रक्तात मिसळू लागला. बाहेर पडणारे रक्त थांबले. त्या चिकाने पडणारी आग सोसून ईश्वरा हसण्याचा प्रयत्न करीत होता. तेग्या त्याच्या तोंडाकडे पाहून एकवार हसला आणि म्हणाला, पोरा, शिकार केलीस आज, लई मोठी. ईश्वरा हसला. काळू म्हणाला, तेग्यादा, लई भारी जनावर आणि पोराची हिकमत बी दांडगी. सरळ मानेत फरशी घातल्यान नव. काळू, माझ्या मागं गावचा नाईक हाय त्यो, हाय का नाही र पोरा? वय वय, साऱ्यांनी माना डोलावल्या. काळू म्हणाला, तेग्यादा, हाच बेरडवाडीचा नाईक खरं? तेग्याने विचारलं. खंडोबाची आण सुटली. भाकरी खाऊन सारे परतले. 8-10 माणसांनाही ते एकुलग्याचे ओझे जड वाटत होते. सारे गावात आले. बायकांनी तो एकुलगा पाहताच तोंडात बोटे घातली. दारातून नागी येणाऱ्या गर्दीकडे बघत होती. ईश्वराला उचलून आणलेला पाहताच तिच्या हृदयात धडकी बसली. ती धावली. साऱ्यांनी ईश्वराला कट्ट्यावर ठेवले. ईश्वरा हसत होता. नागी तावाने उठले आणि तेग्यासमोर जाऊन उभी राहिली. पोहार गमावलं असतं तर? बरं गमावल, बेरडाचा नाईक आहे त्यो. सारे हसले. दिवस मावळला. तेग्याच्या घरासमोर मोठी शेकोटी पेटली. 4 जण त्या डुकराला सोलीत होते. तेग्याच्या कट्ट्यावर सारे जण ईश्वराचे कौतुक करीत होते. डुकराचे वाटे पडत होते. त्याच्याकडे लोक आशाळभूतपणे पाहत होते. तेग्या जागा झाला. नागी आत दळत होती. ओवी म्हणत होती. तेग्याने मोठा आळस दिला आणि ईश्वराच्या मांडीवर थाप मारली. ईश्वरा उठून बसला. तेग्या म्हणाला, ईश्वरा, शिकारीपासनं तुझं ध्यान घरात नाही. जांभई देत ईश्वरा म्हणाला, पण माझा पाय कुठं बरा होता? झाला की महिना, पायावर वन बी दिसना आणि मला गप्पा मारतोयास? उगीच बघितलं जवा तवा नदीवर जाऊन बसतोयास. मग काय करू म्हणतोस? अरे ढोरं हाईत, काटे नांगरायची तशीच पडल्यात. आता मला एकट्याला सारं होतंय वय. चल उठ, घे नांगर, जाऊया शेतात. मी तवर बैल सोडतो. बघ, सांज पतर सारं परतून टाकतो का नाही ते. उगीच पिटपिट नको. तेग्या हसला आणि उठला. पाठोपाठ ईश्वरा उठला. दोघांनी तोंडे धुतली. नागीनं गडबडीनं भाकऱ्या करून दिल्या. न्याहारी करून तेग्या आणि ईश्वरा नांगर घेऊन बाहेर पडले. सारे दिवसभर ते नाचण्याची काठी नांगरत होते. दिवसभर असतानाच त्यांनी काठी संपवली. ईश्वरा म्हणाला, आता काय करू म्हणतोस? काय नाही पोरा, केलंच तेवढं रेट झालं. आता आडोळ्याचा पाऊस पडला की घोर नाही बघ. एकदम यायचं ते घालणी घालायचं. चल जाऊया घरला. घराच्या दारात तेग्या शिरणार तोच भीमाने हाक मारली. ए तेग्यादा. का र? तेग्याने विचारलं. काळूदानं बोलावलंय. कुठं हाय? घरात. मग हाकडं यायला त्याचं काय पाय गेलत होतं होय? तसं नव्हं, भीम्या म्हणला. सारी गोळा झाल्या तेव्हा त्यो म्हणला, बघ तेग्यादा येतूया काय. बरं चल म्हणत तेग्या वळला. म्या येऊ काय? ईश्वराने पाठीमागून विचारले. चल की. दोघे बाप लेक भीम्याबरोबर चालू लागले. काळूच्या घरासमोर 7-8 जण जमले होते. तेग्या ईश्वरांना काळूने आपल्याजवळ जागा करून दिली. का बोलावणं केलं सा?
काळूने तेग्यासमोर आपली चंची टाकली व म्हणला, पान खा अदुगर, मग सांगतो. तेग्याने पान खाल्ले. काळू म्हणाला, वर्दी आली या. कसली? संकेश्वरच्या 6 गाड्या बेळगावात जाणार आहेत म्हण. बक्कळ माल बी हाय. कोण म्हणतं या? भीम्यानंच आणली वर्दी, काळू म्हणला. बसलेल्यांच्या नजरा भीमावर वळल्या. तेग्या म्हणाला, मागं बी हेनंच आणली नव्ह का वर्दी? आणि गाड्यात होतं काय? तर नारळ. सारे हसले. भीम्या म्हणला, पण ह्या येळेला तसं होयाचं नाही. म्या प्रत्यक्ष ह्या डोळ्यांनी संकेश्वरासनं गाड्या सुटलेल्या बघितल्या. बायकांच्या अंगावर तर अक्षी दागिन्यांची थप्पी चढली हाय बघ. किती माणसं आहेत? बापई माणूस लई लई तर 4-5 आहेत, पण बायका लई आहेत बघ, कुणीतरी म्हणाले. पण तेग्यादा, बारीत लई वर्दळ सुरू आहे नव. रातीचं सोजिरांच्या गाड्या लई जात्यात. तेग्या पचकन थुकला व म्हणला, थूत तिच्या बायली. लढाई कुठं आणि उगीच हे सोजिरं बेळगाव कोल्हापूरच्या खेपा करत्यात. मागे ती लढाई सुरू झाली होती म्हण, पर अशी वर्दळ नव्हती. मग कसं? त्यात काय? जायचं. घरात बसून तरी किती दिस राहणार? जरा हुशारीनं वागलं की काय बी घोर नाही. म्या बी येणार, ईश्वरा म्हणाला. तेग्याने चमकून ईश्वराकडे पाहिले. क्षणभर त्याने विचार केला आणि म्हटले, बरं चल. काळू म्हणाला, पण तेग्यादा, येऊ दे रे, मोडता घालू नगस. सारे गप बसले आणि तसेच चुपचाप उठून गेले. घरी परतताना तेग्या म्हणाला, हे बघ ईश्वरा, नागीला मात्र सांगू नगस हां. छ्या. नेहमीप्रमाणे जेवण झाले. तेग्या बाहेर येता येता म्हणाला, आता लई ढेकणं झाल्यात. ईश्वरा, बाहेरच कट्ट्यावर पडूया. होय, कल सारी रातभर नीज आली नाही मला. ईश्वराने साथ दिली. दोघे बाहेर कट्ट्यावर जाऊन झोपले. नागी घराची आवरावर करून बाहेर धाबळी घेऊन आली आणि ती धाबळ ईश्वराच्या पायाकडे टाकीत म्हणाली, राहू दे, लईच थंड पडली तर. घरात सामसूम झाल्यावर तेग्याने ईश्वराला हळूच डिवचले. ईश्वरा जागाच होता. तो उठला आणि त्याने आपली काठी घेतली. दोघांनी जंगलाचा रस्ता धरला. देवळाजवळ ते दोघे जेव्हा पोहोचले तेव्हा सारे गोळा झाले होते. तेग्याने ईश्वराकडून देवापुढे नारळ ठेवविला आणि कौल घेतला. उजवा कौल होता. सारे हरकले. तेग्या देवीच्या पाया पडत म्हणाला, चांग भलं, चांग भलं. खालच्या आवाजात साऱ्यांनी साथ दिली. तेग्या म्हणाला, काळू, मी सांगितल्या परमान झाडाला खचणी घातली या नव्ह? होय. मग तू आता असं कर, ईश्वराला घेऊन तू वर जा, मी गावाकडे राहतो. गाड्या तपासून झाल्या की 2 शिट्ट्या देईन. तुम्ही गावाकडं सरळ येवा. सारे नेमलेल्या कामाप्रमाणे गटागटाने पांगले. डोळ्यात बोटं घालूनही काही दिसत नव्हते. डोक्यावर लाख चांदण्या आपल्या मिनमिनत्या डोळ्यांनी लुकलुक बघत होत्या. बारीतला रस्ता अगदी शांत होता. तेग्या दबा धरून बसला होता. रात्र चढत होती. तेग्या साथीदाराला म्हणाला, अजून कशा गाड्या आल्या नाहीत? पण भीम्याची वर्दी कधी खोटी पडणार नाही. वय, ते खरं, पण सुतकट्ट्याला वस्ती केली असती तर? कुरी डोक्यावर आली नव्ह? साथीदाराने वर पाहिले. खरेच कुरीचे नक्षत्र डोक्यावर दिसत होते. अचानक खालच्या बाजूने कोल्ह्याचा आवाज आला. तेग्याने कान दिला. परत उत्तर आले. तेग्या म्हणाला, गाड्या वळणावर आल्या, आता सावध राहा, आरोड पाडू नका, एका झटक्यात सारं झालं पाहिजे. हळूहळू बैलांचे सर ऐकू येऊ लागले. मिनमिनता कंदील दिसू लागला, विझू लागला. गाड्या जवळ आल्या. 2 गाड्या पुढे जाताच तेग्याने शिटी घातली. दोन्ही बाजूंनी गाड्या वेढल्या गेल्या. अर्धवट जागी असलेली माणसे काळावयाच्या आतच वेढली गेली. बायकांचा आरोड क्षणभर उठला आणि बघता बघता शांत झाला. पहिल्या 3 गाड्या पुऱ्या केल्या. तोच वरून 2 बारांचे आवाज जंगलावर घुमले. तेग्याने दचकून वर पाहिले. पुन्हा बार झाला. तेग्याचा धीर सुटला. त्याने आपल्या साथीदारांना हाका मारल्या. 5-6 आसामी घेऊन तो रस्त्यावरूनच वर धावत सुटला. त्याने वळण ओलांडले असेल नसेल तोच प्रकाश झोताने तो धावून निघाला. क्षणात साऱ्यांनी जंगलाचा आसरा घेतला. तेग्याने पाहिले तो रस्त्यावरचे झाड आडवे पडले होते. मोटारीच्या पेटलेल्या 2 दिव्यांचा उजेड पसरला होता. तेग्या तसाच पुढे सरकला. थोडे अंतर तो गेला असेल नसेल तोच त्याला खसपसण्याचा आवाज आला. पाठोपाठ कन्हणे ऐकू आले. तेग्याने फरशी सावरली आणि तो पुढे झाला.
दिव्याचा अस्पष्ट उजेड रस्त्याच्या कडेला पडला होता. त्या अस्पष्ट उजेडात एक व्यक्ती झाडाचा आधार घेऊन उभी राहिलेली दिसत होती. तेग्या धावला. कोण ते? मी, काळू, म्हणत काळू झाडाला धरीतच खाली कोसळला. त्याचे खांदे धरीत तेग्यात घोगऱ्या आवाजात म्हणाला, आणि ईश्वरा कुठं हाय? ईश्वरा गावाकडं गेला. सोजीरांची गाडी आली. कोण दगावलं? कोण बी नाही. चल तर. नाही तेग्यादा, मांडीत गोळी. तू हो मोर. तेग्याने काळूला पाठीला लावले आणि मोठ्याने शीळ घातली. रानावर परत बार झाले. तेग्याने गावचा रस्ता पकडला. तेग्या काळूसह गावात पोहोचेपर्यंत सारेजण गावात परतले होते. काळूला तेग्याने घराच्या कट्ट्यावर ठेवले. चिमण्या पेटवल्या गेल्या. काळू कन्हत होता. तेग्याने त्याची जखम पाहिली व तो म्हणाला, हाडाला मार नाही. बाळत लिंबाचा पाला झेजरून आण. मांडीवरून रक्ताची धार वाहत होती. तेग्याने एकाला दारू आणायला सांगितले. काळूला भरपूर प्यायला दिल्यावर तेग्या चाकू घेऊन म्हणाला, काळू, गोळी काढू? तेग्याने चौघांना काळूला धरायला सांगितले. काळूच्या तोंडात एकाने बोळा दिला. चिमण्या मांडीजवळ धरल्या गेल्या. तेग्याने कपड्याने जखम टिपली, चाचपून गोळी बघितली आणि चाकूचे पाते भस्कन आत खुपसले. काळूला धरणाऱ्या माणसाने दात ओठ आवळले. तेवढ्यातूनही काळूच्या पाठीची कमान झाली. बघता बघता तेग्याने गोळी काढली. जखमेतून रक्त उफाळून बाहेर आले. तेग्या म्हणाला, धोंडशीर तुटली आहे जणू, पर रगात थांबूच पाहिजेत. तेग्याने नागीकडे पाहिले व तो म्हणाला, नागी, सांडच तापव, पेट्टात रगात थांबतया. नागी गडबडीनं आत गेली. तेग्याने कपड्याची बोतडी जखमेवर दाबून ठेवली. काळूला पुन्हा दारू प्यायला दिली. नागीने आतल्या दारात येऊन विचारले, घेऊन येऊ? लाल झाली या नवं? व्हय, आण तर. परत साऱ्यांनी काळूला दाबून धरले. तेग्याने सांडस हातात घेतली. ती टोक लाल भडक दिसत होते. तेग्याने जखम न्याहाळली आणि पाहता पाहता ते टोक जखमेवर टेकले. अगदी बारीक फस असा आवाज झाला. त्या सांडशीच्या टोकातून धुराच्या कांड्या उठल्या. काळूची धडपड झाली आणि त्याच्या जखमेवर एक काळी लोंब फुली उठली. तेग्याने कुटलेला पाला घेतला, जखमेवर ठेवला आणि मांडी बांधून टाकली. भीमा म्हणाला, तेग्यादा, थोडक्यात वाचला बघ, नाहीतर मरताच. ते कसं? कसं काय विचारतोस? आम्ही गाडी येताना बघटली आणि झाड पाडलं. तवर गाडी आली सुदीक. काळूनं ईश्वराला जंगलात घुसाय सांगितलं, पण तेवढा सबूत सोजीरानं टिपला आणि गोळी रानावर कडाडली. तरी पोरं शानी, त्यांनी रानातनंच गाडीवर दगडांचा खच पाडला आणि धुमाट सुटली गावाकडं. आणि गाड्यांचं काय झालं? तेग्या म्हणाला, त्याची काळजी करू नगस. इऱ्या म्हणाला, बक्कळ माल गावलाय. बरं, झोपा आता, सकाळी बघू. काळू दादा, घेऊन जाऊन हवं? नग, राहू दे हतच, तेग्या म्हणाला. सारे आपापल्या घरी गेले तेव्हा भक्तायला आले होते. तेग्या घरात शिरला. समोरच ईश्वरा उभा होता. तेग्याने त्याच्याकडे एकवार पाहिले आणि खाडकन त्याच्या मुस्कटात लगावली. लाज नाही वाटत? काळूला टाकून आलास त्यो? पण त्यो म्हणला. चूप, त्यो मस्त म्हणल. तुला गोळी लागली असती तर त्यो तुला टाकून आला असता होय, नादान. पोरावर हात टाकतोस? नागी उफाळून बाहेर येत म्हणाली. तेग्या तिच्याकडे पाहत म्हणाला, आता नानं हाय काय त्यो? ती तेग्याजवळ तरा आली आणि त्याच्या नजरेला नजर भिडवीत म्हणाली, का घेऊन गेला होतास पोराला? कामगिरी पायी. आणि मेलं असतं तर? माझं बी ते पोरच हाय नागी, तेग्या म्हणाला. ते मला सांगू नगस, नागी म्हणाली. पण सांगून ठेवतो, खंडोबाची आण हाय तुला. मला विचारल्या बिगार पोराला ह्या मोरं कुठं घेऊन जाशील तर. एवढं बोलून ती तेग्याकडे न पाहता आत निघून गेली. तेग्या बाहेर गेला आणि कन्हत पडलेल्या काळूजवळ झोपला. 2 दिवस गेले. तेग्याने सारा माल दडीला नेऊन सावकाराकडून 500 रुपये आणले आणि साथीदारांना वाटले. एक दिवस 2 प्रहरी इऱ्या तेग्याच्या घरी धावत आला आणि झोपलेल्या तेग्याला जागा करीत गडबडीने म्हणाला, तेग्यादा, उठ. तेग्या उठला. काळू जागा होताच तो म्हणाला, का र? अरे गात झाला. मायंदाळ पोलीस घुसल्यात. कुठं? सुतकट्ट्यातल्या बारीतलं गावन गाव मागच्या छाप्यापायी तपासत्यात. मग? तेग्या बेफिकिरीनं म्हणाला, आता येत्याल हतं, नदी वलांडली आहे त्यांनी. बरं गावात जाऊन सांग कुणी पळून जाऊ नगसा म्हणून, तेग्या म्हणाला. इऱ्या जाताच तेग्याने काळूकडे पाहिले आणि त्याने ईश्वराला हाक मारली.
ईश्वरा येताच तेग्याने ईश्वराच्या मदतीने काळूला घरात उचलून नेले. तेग्याने माळ्याला शिडी लावली. दोघांनी मिळून त्याला माळ्यावर चढवले. कुणीतरी चढेलच तरी काळू दिसू नये म्हणून आडवी शेणीची थप्पी लावून तेग्या म्हणाला, "आता पोलीस जाई पतर आवाज काढू नगस." तेग्या उतरला. ईश्वराने शिडी परसात नेऊन ठेवली. दोघे बाहेर आले आणि दोर वळू लागले. सावरीच्या वळणावरून पोलीस येत होते. 4-5 पोलीस आणि पुढे हॅट घालून चालणारे एक फौजदार एवढे तेग्याच्या रोखाने पावले टाकू लागले. तेग्याने हातातला पीळ खाली ठेवला. फौजदार जवळ येताच तेग्या कट्ट्यावरून खाली उतरला व त्याने फौजदाराला वाकून नमस्कार केला. "नाव काय तुझं?" "तेग्याजी." "ह्याच गावचा?" "व्हय जी." "अन तुझं?" ईश्वराकडे वळून फौजदार म्हणाला. "ईश्वरा." ईश्वरा चाचरत बोलला. "माझं पोरगं जी." तेग्या म्हणाला. "काय करतो?" "दोर वळतो जी." "ते नव्हे, धंदा काय?" "कसला आलाय धंदा जी?" "हेच की, लाकडं इकायची. शात हाय, गुरं हाईत. ह्योच आमचा धंदा." "बरं बरं, चल गावात." फौजदार पोलिसांकडे वळून म्हणाला. "हे बघा, प्रत्येक घर तपासा. घरची सारी माणसं आहेत ह्याची खात्री करून घ्या. जखमी झालेला सापडला की दरोड्याचा तलास लागला म्हणून समजा." जी म्हणत पोलीस धावला. तेग्या ईश्वराला बाजूला सारून पोलीस घरात शिरले. नागीकडे पाहत फौजदार, "ही कोण?" "माझी बायको जी." "नाव काय?" "नागी जी." "काय करते?" "आमसने रांधून घालतीय जी." सारे घर तपासून होताच तेग्या आणि ईश्वराला घेऊन पोलीस गावाकडे निघाले. नागी ओरडत आरडत पाठोपाठ जात होती. फौजदाराचे पाय धरीत होती. फौजदार ओरडला, "बाई, आम्ही तुझ्या नवऱ्याला घेऊन कुठं जात नाही, चौकशी करून सोडतो." पण नागी ते मानायला तयार नव्हती. तेग्या नागीकडे परत पाहतही नव्हता. बघता बघता साऱ्या बेरडवाडीत रडण्याचा हल्लकल्लोळ माजला. पोलिसांची स्थिती चमत्कारिक झाली. फौजदार गरकन मागे वळला आणि ओरडला. पण या रडण्याच्या आवाजात तो शब्द कोठच्या कोठे मिसळून गेला. फौजदार संतापला. गर्दीतून वाट काढीत तो कसा तरी बाहेर आला. पाठोपाठ सारे पोलीस गेले. गावच्या बाहेर पोलीस दिसेनासे होताच तेग्या जोराने ओरडला, "आता फुरं करे." क्षणात सारे शांत झाले. तेग्या मोठ्याने हसला आणि बघता बघता रडणाऱ्या बाया पोरांच्या हसण्याच्या आवाजाने सारी बेरडवाडी फुलून गेली.